सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आयुष्याच्या नव्या टप्प्यावर एक दिवस दोघं त्यांच्या घरात शांत रात्री एकमेकांच्या सहवासात असतात. कामाचा दिवस संपवून बाल्कनीत वाफाळता चहा, अगदी हलका गार वारा आणि रंगीत दिव्यांचे प्रकाश. खुशी हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. यश तिच्या केसामधून बोट फिरवतो. तुला माहिती आहे यश, या रात्रीच्या गारव्यात तुझा उष्ण स्पर्श अजून आपलासा वाटतो. यश हसतो. तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडतो. तुझ्या जवळ असताना प्रत्येक थंडी, प्रत्येक काळोख उजेडात बदलतो. खुशी त्याच्या छातीशी बिलगते. दोघे हलक्या स्पर्शात एकमेकांच्या श्वासाची धडधड अनुभवतात. क्षणभर दोघांचं हास्य, श्वास आणि स्पर्श यांचे अंतर मिटून जातं. रात्रीच्या अंधारात हलक्या चुंबनांची देवाणघेवाण, कधी ओठांवर कधी कपाळावर. प्रेमाच्या स्पर्शात ओली अनुभूती, अंगावर पसरत जाणारी ऊब आणि त्या क्षणाला अर्थ देणारी केवळ शांतता. यश खुशीच आपल्या कुशीत घेतो. तुला हवी तशी प्रत्येक रात्र तुझ्या स्वप्नातला रंग देतो. तो कुजबुजतो. खुशी हलकीशी लाजते आणि मिठीत अधिक घट्ट शिरते. या रात्री त्यांची शारीरिक जवळीक फक्त शरीरापुरती मर्यादित राहत नाही, तर दोन हृदय, दोन स्वप्न त्या प्रेमाच्या अनुभूतीत संपूर्णपणे विलीन होतात. अंगठ्याचा हलका स्पर्श, पाठीवर ओढलेले तेज आणि हातात हात, हेच रोमॅन्टिक स्पर्श त्यांच्या नात्याचे अजून खोल रंग. मर्यादेच्या कक्षेत असं प्रेम दृश्य हे फक्त भावना, प्रेम आणि परस्पर विश्वास अशा तत्वांवर आधारलेलं आहे. रात्री दोघं त्यांच्या गॅलरीत झुल्यावर बसलेले. मंद प्रकाश, बाहेर हलकी पावसाची चिंब गार झुळूक. यश खुशीचा हात धरत, आज मला जरा वेगळे वाटतंय खुशी. खुशी ओठावर मिश्किल हास्य. का बरं? सकाळपासून 3 वेळा सॉक्स परिधान करायचे विसरलास आणि आता एवढं सिरियस? यश डोळे उघडून बनावटी गंभीरपणे, ए बघ, मी संगणकावर बसलो की माझं लक्ष कोडवर असतं, सॉक्सवर नाही. पण तुझ्यासोबत असताना लक्ष फक्त तुझ्यावर असतं. खुशी हसत, मग माझ्यासाठी सॉक्स डिझाईन करून द्यावं. कलेची रेखाटन आणि कोडिंगचा सुसुवाट दोन्ही मिळतील यात. यश जवळ खेचतो. मी सगळं करू शकतो, फक्त तुझ्यानंतर माझे सॉक्स अजून हरवत नसतील तर. खुशी गमतीनं डोळे मिचकावत, बघ, आपल्या मुलीने आज तुझे जुने सॉक्स रंगवले. ती मुळात माझ्यासारखी कलाकार होईल की तुझ्यासारखी सॉक्स हरवणारी? यश हसून, जर ती तुझ्यासारखी निघाली तर माझं आयुष्य आर्ट गॅलरीचे एक्झिबिशन होईल आणि माझी ऑर्डड्रॉप कॅनव्हास. खुशी ओठावर प्रेमळ चुंब देत, आणि तुझं हसणं हीच माझ्यासाठी सर्वात सुंदर चित्र मिळेल. दोघं हसतात, हळूच मिठीत एकमेकांना बिलगत. त्या संध्याकाळी पाऊस आणि प्रेमाची नवी गोड चर्चा सुरू होते. हा संवाद त्यांच्या नात्यातील सहज प्रेम, मजा आणि मैत्री दाखवतो, ज्यात कमतीदार शाब्दिक चमक, मिश्किल फटकेबाजी आणि प्रेमाची प्रगल्भ छटा आहे. यश आणि खुशी गॅलरीच्या झुल्यावर पावसात हलक्या हास्याच्या आणि प्रेमाच्या क्षणांमध्ये गुंतलेले आहेत. पावसाचे थेंब आता थोडे जोमात पडू लागले आणि खुशी हलकीशी थंडीने कुडकुडली. यश चटकन जॅकेट काढून तिच्या खांद्यावर टाकतो. तू कलाकार आहेस. पण थंडीचा अंदाज काही लागत नाही बघ. खुशी हसून, अरे पण तू इंजिनियर आहेस. वातावरण बदलायची तंत्रज्ञान निघालं का अजून? यश डोळे बारीक करत, अजून नाही, पण तू सोबत असशील तर कोणत्याही वातावरणात प्रेमाचं ऊब मिळते. खुशी त्याच्याकडे मिश्किलपणे बघत, एवढं गोड बोलतोस म्हणून उद्या मिक्सर साफ करशील का? थोडं ढासत, अरे हे प्रेमाच्या मोबदल्यात घरकाम सुरू झालंय वाटतं. खुशी, तुझं प्रेम जर खरं असेल तर डिशवॉशर न बोलता वापरून दाखव. तिथं खरंच धैर्य लागतं. यश हसून तिचा हात धरतो. एक दिवस मिक्सर, दुसरा दिवस बदललेले डायपर आणि तिसऱ्या दिवशी तुझं चुंबन मिळालं तर सगळं स्वीकार आहे. खुशी हळूच त्याच्याशी बिलगत, चल, मी तुला रोज संध्याकाळी एक चित्र रंगवून देईल, पण अट अशी आहे की तुला दरवेळेस त्याचा भावार्थ सांगावा लागेल.
यश जवळ ओढत, आणि तू माझ्या प्रत्येक स्पर्शात माझं मौन ओळखशील. खुशी, मी फक्त तुझ्या डोळ्यातून वाचते, बाकी भाषा ही जगासाठी असते. ते दोघं झुल्यावर एकमेकांत गुंततात. शांततेत हलकीशी गोडशी गाणी फोनवर सुरू आहेत, आणि बाहेरचं जग जेवढं मोठं आहे तेवढाच आतला क्षण त्यांच्यासाठी निमूट, खास आणि आपलासा झालेला आहे. काही वेळा नात्याची गोडी बोलण्यात नसते, ती हसण्यात, घट्ट स्पर्शात आणि अशा पावसाच्या थेंबात असते. अर्धा तास होतो. घरात पावसाचा शिरकाव, झुल्यावर दोघं एकमेकांच्या मिठीत. पुन्हा गमतीची सुरुवात. यश गोड गोंधळ. खुशी, मला काही विचारायचंय. मी लहानपणी सापडलेली चॉकलेट आजपर्यंत झोपताना आठवतो. तुला कोणती आठवण सगळ्यात जवळची वाटते? खुशी डोळे चमकत. लहानपणी मी एकदा आईच्या साडीच्या पदराशी लपून रंगांचे लहान डबे लपवले होते, आणि तू आज माझ्या मनाच्या कॅनव्हासात लपून बसलास. काय फरक आहे? यश खूप असतो. म्हणजे मी रंगांचा डब्बा. मग प्रत्येक वेळी तुझ्या कपाळावर चुंबन दिलं की मी रंगतो. खुशी जवळ सरकते. हो, आणि यामुळे तुझ्या दाढीवर रंगांच्या थेंबांनी एक वेगळी कलाकृती उमटते. उद्या कुणी विचारलं तर सांगू नकोस त्याचे साक्षात कलेक्टर मला आहेत म्हणून. दोघे हसायला लागतात. त्यांची मुलगी दुरून हाक मारते. रंग. आई बाबा, केक कधी मिळणार? यश हळूच खुशीकडे पुळकेनं. बघितलंस ना, आता आपल्या प्रेमातल्या गोडमधुर केकला तिसरी व्यक्तीही आहे. खुशी हसून, आणि ती कायम शेवटचा तुकडा घेते. यश मुलीकडे हाक देऊन. ए रंग, आईच्या कलेचा, बाबांच्या प्रेमाचा केक आज तुझ्यासाठी खास सजवलाय. रंग हसत धावत येते. मी लहानपणी आईच्या रंगांच्या डब्यात बोट घातली. आज तोच रंग केकमध्ये हवाय. खुशी मुलीला प्रेमाने बिलकावते. माझ्या दोन्ही रंगांचं आयुष्य आज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. दोन्हींच्या कपाळावर हलकं चुंबन घेऊन. माझं परफेक्ट पेंटिंग म्हणजेच आजचं सुंदर हेच क्षण. पाऊस हलका होत जातो. केकचा गोड सुगंध मनात दरवळतो, आणि त्यांच्या घरात प्रेम, मैत्री, हास्य आणि चिमुकल्या शरीराची झुळका. त्या झुल्यावर नव्या आठवणी रंगतात. रविवारी सकाळी घरातल्या अव्यवस्थित, अस्वच्छ दिवस तळपत्या उन्हात घरात चहाचा लज्जतदार वास दरवळतो. यश किचनमध्ये इंटन्स चहा करत असतो. 3 वेळा दूध उकळून सांडतो. खुशी पेंटिंग करत असते. अर्धा ब्रश केसात अडकतो, आणि त्यांच्या मालिकेचा पेच मुलीची रंग चप्पलमध्ये घरभर पळत असते. खुशी दुरून. यश, हा ब्रश निघेना केसातून. मी सांगितलं होतं ना काल रात्री ते सनसनीत हेअर जेल वापरू नकोस. यश गायलेला चहा हातात घेऊन. तू म्हणाली होतीस की नवं काही करून बघ, म्हणून मी ब्रश स्वॅगने हाताळला. आता तो काय तुझ्या जवळील केसात रुळतोय? मुलगी. रंग किचनला धावत. बाबा, तुझा चहा चावीला माझ्या जल रंगासारखा लागतोय. थोडा उकळून, थोडं सांडून, आणि खूप प्रेमाने मिसळलेला. खुशी तिची खरी टीप. घरात दोघं डायलॉग बाज असतील तर मुलीचं भविष्य कॉमेडी आर्ट शो मध्ये उजळेल. शामवेळी खुशीने तिच्या पेंटिंग पूर्ण केलंय. त्यात यशचा चेहरा क्लासिक शैलीत. यश हलकेच गोंधळतो. यश, हे बघ, माझं नाक खूप रेखीव काढलंय. हे प्रेम आहे की सूड? खुशी हळूच त्याच्या जवळ बसत. तुला काय वाटलं मी तुझ्या नायकाला चुकून भीष्माचार्यासारखं रंगवेल का? तू दोघं एकमेकांच्या मिठीत झुल्यावर बसतात. वाऱ्याच्या रंगांच्या केसातून फिरणारी यशची बोटं, आणि त्या मधल्या शांततेत फक्त एक श्वासात सामावलेले प्रेम. यश, तुझ्या प्रत्येक स्पर्शात एक कलाकृती आहे, आणि माझ्या प्रत्येक स्पर्शात तुझ्यासाठी एक कविता. खुशी, तुला माहिती आहे का, पेंटिंग करताना एक गोष्ट सतत जाणवते. तुझ्या जवळ असताना रंग लवकर वाळतात, पण भावनेची ओल राहते. रंग बाल्कनीतून. आई बाबा, मी तुम्हा दोघांचा फ्रेम तयार केला, पण त्यात मी पण आहे. यश आणि खुशी एकत्र असून. अगं, आता तुझ्या विना तर फ्रेम पूर्णच वाटणार नाही. त्या एका संध्याकाळी 3 आयुष्य एक फ्रेममध्ये सामावतात, ज्यात गमती, प्रेम आणि जीवनाचं खुमासदार सौंदर्य गवसतं. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.